मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. खंड आशिया खंड, आशिया खंडात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका, इंदापूर तालुक्यात संसर गाव. सणसर इंदापूर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव. या गावाला राजकीय सामाजिक ऐक्याची मोठी परंपरा आहे. राजकारण निवडणुकीपुरतंच ही येथील सर्वांचीच भूमिका आहे बरं का. तर अशा या गावात युवकांनी एकत्र येऊन ग्रामविकासाची मोठ बांधली आहे. कधीकधी एखादा विकास करताना गावात गट तट पडतात, मात्र ग्रामपंचायत, युवक, शाळा समित्या, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी हातात हात गुंफून गावाच्या विकासाचा ध्यास घेतलाय. याला एकत्र आणणारा दुवा आहे सणसर विकास मंच. बरोबर 200 दिवसांपूर्वी, म्हणजे 1 वर्षही पूर्ण झालं नाही, गावातील शाळेच्या परिसरात खूप अस्वच्छता होती. तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अगदी सहज बोलून दाखवलं की इंदापूर तालुक्यात शिक्षणाशी संबंधित कोणतीही समिती येणार असेल तर त्यांचं लक्ष सणसरच्या शाळेकडे जाणार नाही याची कसरत करीत आम्ही त्यांना सणसरमधून अधिक वेगानं इंदापूरकडे घेऊन जातो. त्यांचं हे वाक्य युवकांच्या मनाला लागलं आणि युवक कामाला लागले. हे चित्र बदलायला हवं हे मनोमन त्यांनी ताडलं. युवक एकत्र आले. त्यांनी सोशल मीडियावर सणसर विकास मंच हा ग्रुप बनवला. ग्रुप हळूहळू वाढू लागला. दर रविवारी स्वच्छतेला सुरुवात झाली. स्वच्छतेबरोबर कल्पना सुचत गेल्या. मग एक कल्पना साकारली. गावातील शाळा तब्बल 111 वर्षांची जुनी, त्या शाळेला बोलके करायचे, तरुण करायचे, तर सजावट हवी. मग सणसरमध्ये जन्मलेल्या, सणसरमध्येच शिकलेल्या आणि सणसर आणि परिसरात इतरत्र सरकारी सेवेतून शिकवण्याचे काम करत असलेल्या शिक्षकांना हाक दिली. सृजनतेला सौजन्याची साथ मिळाली. शाळेच्या सर्वच भिंती बोलक्या झाल्या. मुलांसाठी निसर्ग अभ्यासिका बनवण्याचा विषय पुरवला. निसर्ग अभ्यासिका तयार झाली. शाळेतील मुलांसाठी ई-लर्निंगची कल्पना समोर आली. मुलांसाठी मोठ्या स्क्रीन्स असलेल्या टीव्ही बसवण्यासाठी गावातील सुपुत्रांनी मोठा वाटा उचलला. शाळेच्या मैदानासाठीही मंचाच्या सदस्यांनी मोठा वाटा उचलला. शाळेसाठी सणसर बारामती रस्त्यापासून शाळेपर्यंतचा पेव्हिंग ब्लॉकचा सुंदर रस्ता तयार झाला. शाळेतील झाडं जगवण्यासाठी ठिबक सिंचनापासून ते सुशोभित झाडांपर्यंतचा खर्चही दानशूरांनी दिला. मुलांसाठी बारामतीतील उद्योजकांनी खेळणी दिली आणि एका मागोमाग एक कामं होत गेली. खरं तर गावातील 172 जणांनी यामध्ये निधी दिला. सर्वांचाच यातला हातभार महत्त्वाचा आहे. मंचाला मदत केलेल्या शेकडो जणांतील
प्रत्येक जण महत्वाचा आहे. नमस्ते, मी किशोर बोयटे, संसार विकास मंच सदस्य म्हणून मी या ठिकाणी काम करतो. ग्रामीण भागात अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. काही राजकीय हस्तक्षेप बघायला मिळतो, परंतु या ठिकाणी आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून विविध विकास कामे, त्यामध्ये शाळेची भौतिक सुविधा किंवा शाळेच्या इतर सुविधेसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करत असतो. या ठिकाणी आम्ही 32 लाख रुपयांची विकास कामे केली. सर्व तरुणांना एकत्र घेऊन कोणत्याही राजकीय हस्तक्षेप न करता, कोणताही भेदभाव न करता या ठिकाणी सर्व सदस्य अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने काम करत असतात. या ठिकाणी श्रमदान सुद्धा सर्व सदस्य करत असतात. शाळेनंतर सणसर विकास मंचाने दवाखान्याचे काम हाती घेतले. ऑपरेशन थिएटर तयार करून देण्यात आले. आता दवाखान्याच्या मीटिंग रूमचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बारामतीतील बांधकाम कंपनीनं 50,000 रुपयांचा निधी दिला आहे. हे काम थांबणार नाही. संसार विकास मंचाच्या माध्यमातून आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांनी डिलिव्हरी रूमचे AC आणि कॉन्फरन्स हॉल पूर्ण AC आणि तसेच इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सगळे रंगरंगोटी, बनी आणि इतर सगळ्या गोष्टी आणि मेडिसिन हॉल या सगळ्या गोष्टी त्यांनी बांधून द्यायला ठरवले. आणि काही काम झालेले आणि बाकीचे विरोध कामं सध्या प्रगतीपथावर चालू आहे. तरी त्यांचे पूर्ण मनापासून आभार मानतो आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आमचे त्यांना प्रत्येक सहकार्य असे मी अशी ग्वाही देतो. शाळेपाठोपाठ सणसर हायस्कूललाही डिजिटल बनवण्याचा संकल्प सणसर विकास मंचाने केला आहे. नुकतीच त्याची बैठक झाली आणि तोही संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धारही युवकांनी केलाय. त्याला शिक्षकांची साथ आहे. ग्रामस्थांनी आम्हाला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये ई-लर्निंग, LED TV, नंतर शाळा, मुलांसाठी मैदान, खेळणी या सगळ्या माध्यमातून मुलांची जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवण्याचा आम्ही सर्व शिक्षकवृंद प्रयत्न करत आहोत. शेवटी लोकसहभागातून ग्रामविकास असतो तरी काय, हाच ना. सणसर विकास मंचाचे काम सुरूच आहे, ते सुरूच राहील. ही विकासाची पालखी युवकांनी खांद्यावर घेतलीच आहे. ती पूर्णत्वास नेली जाणार यात काहीच शंका नाही. सापड